मंडळी, NPS किंवा नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक सरकारी पेन्शन योजना आहे. आपल्यापैकी अनेक जण ज्यांना पेन्शन मिळत नाही असे गुंतवणूकदार एका चांगल्या पेन्शन योजनेच्या शोधात असतात. बाजारात पेन्शन योजना देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण जेव्हा प्रश्न पैशाचा येतो तेव्हा आपण सगळ्यात आधी एखादी सरकारी योजना आहे का ते बघतो. NPS ही एक सरकारी पेन्शन योजना आहे, ज्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना एक सुरक्षित पेन्शनचा पर्याय मिळतो. तुम्हाला NPSची माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा NPSची संपूर्ण माहिती मिळेल. मंडळी, NPSमध्ये अनेक जण प्रामुख्याने 2 गोष्टींसाठी गुंतवणूक करतात. नंबर 1, सरकारी पेन्शन योजना आहे म्हणून, कारण सरकारी योजना म्हटल्यावर आपल्याला एक प्रकारची सुरक्षितता वाटते. आणि नंबर 2, प्राप्तिकरात सवलत मिळते म्हणून. तर आज आपण NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीमची माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये आपण बघणार आहोत NPS म्हणजे काय, NPSमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, NPSचे प्रकार किती आहेत आणि अशी अजून बरीच माहिती. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. सुरुवातीला आपण बघूया NPS म्हणजे नेमकं काय आहे. सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी काही दरमहा रक्कम आवश्यक असते, ज्याला आपण पेन्शन असं म्हणतो, ती रक्कम मिळावी म्हणून सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे NPS किंवा नॅशनल पेन्शन सिस्टीम. थोडक्यात ही पेन्शनची रक्कम आपल्याला निवृत्तीनंतर मिळावी यासाठी आपल्याला आधीच म्हणजे कमी वयात थोडी थोडी बचत करावी लागते, आणि ही बचत करण्यासाठी सरकारतर्फे केलेली व्यवस्था म्हणजे NPS किंवा नॅशनल पेन्शन सिस्टीम. याचा प्रमुख फायदा म्हणजे ही सरकारी योजना आहे, त्यामुळे यात केलेली बचत आपल्याला पेन्शनच्या रूपात परत मिळेल याची खात्री आपल्याला सरकारकडूनच मिळते. या योजनेचं नियोजन पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA ही संस्था करते. ही संस्था या योजनेच्या प्रत्येक गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून असते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही. ही योजना सुरुवातीला फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र नंतर ती सर्वांसाठी खुली करण्यात आली. आता बघूया NPSमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे. या योजनेत 18 ते 70 वर्ष वयोगटातील व्यक्ती खातं उघडू शकते. म्हणजे कमीत कमी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती आणि जास्तीत जास्त 70 वर्ष पूर्ण होण्याआधीपर्यंत या योजनेत खातं उघडता येतं. वयाची 70 वर्ष पूर्ण झाली की मात्र या योजनेत खातं उघडता येत नाही, आणि वयाची 18 वर्ष पूर्ण होण्याआधीसुद्धा या योजनेत खातं उघडता येत नाही. या योजनेत सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेट कर्मचारी, व्यावसायिक आणि अनिवासी भारतीय व्यक्तीसुद्धा खातं उघडू शकतात. आणि या योजनेत खातं एकाच व्यक्तीसाठी उघडता येतं, संयुक्त खातं चालत नाही, कारण हे पेन्शनचं खातं आहे. मात्र हिंदू अविभक्त कुटुंब HUF आणि भारतीय वंशाचे मात्र परदेशी नागरिक या योजनेत खातं उघडू शकत नाहीत. आता बघूया NPSचे प्रकार किती आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय काय आहेत. या योजनेतील खात्याचे 2 प्रकार आहेत, Tier 1 आणि Tier 2. तुम्ही याला प्रकार 1 आणि प्रकार 2 सुद्धा म्हणू शकता. Tier 1चा उद्देश आहे निवृत्तीनंतर पेन्शनची व्यवस्था करणे, आणि Tier 2चा उद्देश आहे गुंतवणुकीचं नियोजन करणे. थोडक्यात Tier 2चा उपयोग पेन्शनसाठी होत नसून ते एखाद्या म्युच्युअल फंडासारखा आहे. Tier 1साठी कुठलाही भारतीय नागरिक ज्याचं वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान आहे तो गुंतवणूक करू शकतो. Tier 2साठी फक्त Tier 1मध्ये खाता असणारे खातेदारच गुंतवणूक करू शकतात. म्हणजे तुम्हाला जर NPSच्या Tier 2मध्ये खातं उघडायचं असेल तर आधी Tier 1मध्ये खातं उघडावं लागेल. Tier 1मध्ये खातं सुरू करण्यासाठी किमान ₹500 भरावे लागतात, आणि Tier 2मध्ये खातं उघडण्यासाठी किमान ₹250 भरावे लागतात. Tier 1मध्ये दरवर्षी किमान ₹1000 भरावीच लागतात. म्हणजे किमान ₹1000 दरवर्षी Tier 1मध्ये भरणं कंपल्सरी आहे. मात्र Tier 2मध्ये दरवर्षी पैसे भरलेच पाहिजेत असा काही नियम नाही. मात्र जेव्हा पैसे भरायचे असतील तेव्हा किमान ₹250 Tier 2मध्ये भरावे लागतात, कारण Tier 2 हे पेन्शनचं खातं नाही. Tier 1मध्ये खातं सुरू ठेवण्यासाठी आपल्याला ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणजे वार्षिक देखभाल शुल्क द्यावं लागतं. Tier 2मध्ये मात्र असं कुठलंही शुल्क द्यावं लागत नाही. तर हे होते NPSच्या खात्यांचे प्रकार आणि त्यांची काही वैशिष्ट्य. आता आपण Tier 1बद्दल माहिती घेऊया. Tier 1 हे NPSमधील प्राथमिक खातं आहे, कारण ते असल्याशिवाय Tier 2 खातं सुरू करता येत नाही. Tier 1 खातं सुरू केल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी एक प्रमुख काम करावं लागतं, ते म्हणजे फंड मॅनेजरची निवड करणे. फंड मॅनेजर म्हणजे अशा व्यावसायिक संस्था आहेत ज्या तुमच्या NPSमधील गुंतवणुकीचं नियोजन करतात. NPSमध्ये आपल्याला फंड मॅनेजरचे 10 ते 11 पर्याय मिळतात, जे आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील.
यामध्ये आदित्य बिर्ला, ॲक्सिस पेन्शन फंड, HDFC पेन्शन फंड अशा प्रकारचे एकूण 10 ते 11 पर्याय तुम्हाला मिळू शकतात. या संस्था फंड व्यवस्थापनाचं काम करतात, म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे आणि कसे वाढवायचे हे या संस्था ठरवतात. NPSमध्ये आपल्याला गुंतवणुकीतील जोखमीनुसार 4 पर्याय मिळतात. यालाच ॲसेट क्लास असं म्हणतात. यामध्ये पहिला प्रकार आहे क्लास ई किंवा इक्विटी क्लास. हा प्रकार निवडल्यास गुंतवणूक शेअर्समध्ये केली जाते, म्हणजे शेअर मार्केटमध्ये केली जाते. हा जास्त जोखमीचा पर्याय आहे. दुसरा प्रकार आहे क्लास सी किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्सचा क्लास. हा प्रकार निवडल्यास गुंतवणूक कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये केली जाते. हा मध्यम जोखमीचा पर्याय आहे. तिसरा प्रकार आहे क्लास जी किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स क्लास. हा प्रकार निवडल्यास गुंतवणूक सरकारी बॉन्ड्समध्ये केली जाते. हा तुलनेनं सगळ्यात कमी जोखमीचा पर्याय आहे. आणि चौथा प्रकार आहे क्लास ए किंवा अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट क्लास. हा प्रकार निवडल्यास पहिले 3 प्रकार सोडून इतर पर्याय जसं रिअल इस्टेट किंवा अशाच इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक केली जाते. हा सगळ्यात जास्त जोखमीचा पर्याय आहे. यामध्ये एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे आपण गुंतवणुकीच्या आत्ता सांगितलेल्या 4 प्रकारांसाठी 4 वेगळे फंड मॅनेजर निवडू शकतो. म्हणजे समजा मला वाटलं की या योजनेत शेअर्समधील गुंतवणूक करण्यासाठी HDFC आणि ॲक्सिस किंवा ICICI हे पर्याय चांगले आहेत, तर मी त्याची निवड करू शकतो. सरकारी बॉन्ड्समधील गुंतवणुकीसाठी LIC हा चांगला पर्याय असं मला वाटलं तर मी तो निवडू शकतो. अशा प्रकारे मी वेगवेगळे 4 फंड मॅनेजर वेगवेगळ्या 4 ॲसेट क्लाससाठी निवडू शकतो. ॲसेट क्लास म्हणजे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे इक्विटी क्लास, कॉर्पोरेट बॉन्ड्स क्लास, गव्हर्नमेंट बॉन्ड क्लास आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट क्लास. त्यानंतर आपल्याला गुंतवणुकीचा पर्याय निवडायला लागतो. यामध्ये सुद्धा 2 पर्याय आपल्याला मिळतात. पहिला आहे ॲक्टिव्ह चॉईस आणि दुसरा आहे ऑटो चॉईस. ॲक्टिव्ह चॉईस हा पर्याय निवडल्यास आपण पैशाची गुंतवणूक कुठे करायची आणि किती करायची हे स्वतः ठरवू शकतो. ॲक्टिव्ह चॉईसमध्ये आपल्याला गुंतवणुकीतील जोखमीनुसार 4ही ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय मिळतात. थोडक्यात आपण सरकारी बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स, शेअर्स आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट क्लासमध्ये गुंतवणूक या पर्यायाद्वारे करू शकतो. मात्र यामध्ये NPSच्या नियमानुसार तुम्ही तुमच्या वयाच्या 50 वर्षांपर्यंत तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेतील 75% रक्कम शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. त्यानंतर दरवर्षी ही मर्यादा 2.5% कमी होत जाते. त्यामुळे तुम्ही 60 वर्षांचे होईपर्यंत ही मर्यादा 50% कमी झालेली असते. थोडक्यात 60व्या वर्षीपर्यंत तुम्ही शेअर्समध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेतील जास्तीत जास्त 50% एवढी रक्कम गुंतवू शकता. मात्र सरकारी आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी अशी कुठलीही मर्यादा दिलेली नाही. या दोन्ही पर्यायामध्ये तुम्ही 100% गुंतवणूकसुद्धा करू शकता. म्हणजे तुम्हाला वाटलं तर पूर्ण 100% रकमेची गुंतवणूक तुम्ही सरकारी बॉन्ड्समध्ये किंवा पूर्ण 100% रकमेची गुंतवणूक तुम्ही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये सुद्धा करू शकता. मात्र चौथ्या पर्यायात किंवा AIF किंवा अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट क्लासमध्ये आपण जास्तीत जास्त 5% एवढीच गुंतवणूक करू शकतो. त्यापेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याला या चौथ्या पर्यायामध्ये करता येत नाही, कारण त्यामध्ये खूप जास्त जोखीम असते. मंडळी, आत्ता सांगितलेल्या वेगवेगळ्या पर्यायांमधील गुंतवणुकीमध्ये आपण दरवर्षी 2 वेळा बदलसुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ समजा मागील वर्षी शेअर्समध्ये 60%, सरकारी बॉन्ड्समध्ये 20% आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये 20% अशी गुंतवणूक जर मी केली असेल, तर यावर्षी यात बदल करून शेअर्समध्ये 50%, सरकारी बॉन्ड्समध्ये 25% आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये 25% असा गुंतवणुकीमध्ये बदल मी करू शकतो. आणि हे प्रत्येक वर्षी 2 वेळा करता येईल. हे झालं ॲक्टिव्ह चॉईस या पर्यायाबद्दल. आता तुम्ही दुसरा पर्याय म्हणजे ऑटो चॉईस हा पर्याय निवडल्यास या सगळ्या गोष्टी फंड मॅनेजर करतात आणि ही गुंतवणूक गुंतवणूकदाराचं वय लक्षात घेऊन केली जाते. तसंच ऑटो चॉईस निवडल्यास आपल्या पैशाची गुंतवणूक शेअर्स, सरकारी बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समध्येच केली जाते. AIF म्हणजे चौथ्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय ऑटो चॉईसमध्ये मिळत नाही. आता ऑटो चॉईसमध्ये सुद्धा जोखमीनुसार 3 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय आहे ॲग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड. यालाच LC75 असंही म्हणतात. यामध्ये सगळ्यात जास्त जोखीम असते. यामध्ये गुंतवणूकदाराच्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत एकूण रकमेच्या म्हणजे गुंतवणुकीच्या रकमेच्या 75% गुंतवणूक शेअर्समध्ये केली जाऊ शकते आणि त्यानंतर हळूहळू कमी करत गुंतवणूकदाराच्या वयाच्या 55व्या वर्षांपर्यंत शेअर्समधील गुंतवणूक हळूहळू 15% पर्यंत आणली जाते. म्हणजे 35व्या वर्षापासून शेअर्समधली गुंतवणूक कमी करत करत 55व्या वर्षापर्यंत शेअर्समध्ये 15% एवढीच गुंतवणूक ठेवली जाते. दुसरा पर्याय आहे मॉडरेट लाईफ सायकल फंड. यालाच LC50 असंही म्हणतात. यामध्ये मध्यम स्वरूपाची जोखीम असते.
यामध्ये गुंतवणूकदाराच्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत 50% गुंतवणूक शेअर्समध्ये केली जाते आणि त्यानंतर हळूहळू कमी करत गुंतवणूकदाराच्या वयाच्या 55व्या वर्षापर्यंत शेअर्समधील गुंतवणूक 10% आणली जाते. तिसरा पर्याय आहे कॉन्झर्वेटिव्ह लाईफ सायकल फंड, यालाच LC25 असंही म्हणतात. यामध्ये खूपच कमी स्वरूपाची जोखीम असते. यामध्ये गुंतवणूकदाराच्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत 25% गुंतवणूक शेअर्समध्ये केली जाते आणि त्यानंतर हळूहळू कमी करत गुंतवणूकदाराच्या वयाच्या 55व्या वर्षापर्यंत शेअर्समधील गुंतवणूक 5% आणली जाते. थोडक्यात ऑटो चॉईसमध्ये वाढत्या वयानुसार शेअर्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समधली गुंतवणूक कमी केली जाते, कारण त्यामध्ये जास्त जोखीम असते. त्यामुळे कमी वयात जास्त जोखीम आणि जास्त वयात कमी जोखीम अशी योजना या ऑटो चॉईस पर्यायामध्ये केलेली असते. PRN क्रमांक. मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त एकच NPS खातं उघडता येतं. तसंच जेव्हा आपण NPSमध्ये खातं सुरू करतो तेव्हा आपल्याला एक नोंदणी क्रमांक मिळतो. त्याला PRN क्रमांक म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर असं म्हणतात. हा 12 आकडी क्रमांक असतो. आता बघूया आपण निवृत्तीनंतर या योजनेतील जमा रक्कम कशा प्रकारे परत मिळते. मंडळी, ही एक पेन्शन योजना आहे, त्यामुळे तुम्ही सेवानिवृत्त झाल्यावर तुम्हाला जमा रक्कम परत मिळते. मात्र त्यासाठी काही नियम आहेत. जर तुमच्या NPS खात्यात 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम सेवानिवृत्त होताना जमा झाली असेल तर तुम्हाला सगळी रक्कम परत काढता येते. मात्र निवृत्तीच्या वेळी तुमची जमा रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर यामध्ये आपल्याला 2 पर्याय मिळतात. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्त होणार असाल तर तुम्हाला निवृत्तीनंतर जमा रकमेतील 60% रक्कम परत मिळते आणि उरलेल्या 40% रकमेतून थोडी थोडी रक्कम तुम्हाला दरमहा पेन्शनच्या स्वरूपात मिळू शकते. तसंच दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या योजनेची मुदत जास्तीत जास्त तुमच्या वयाच्या 75 वर्षांपर्यंत वाढवू शकता. म्हणजे तुम्हाला वाटलं की तुम्ही तुमच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत पैसे NPSमध्ये भरू शकता तर तुम्ही त्या हिशोबाने मुदत वाढवून घेऊ शकता. पण मंडळी, खातेदाराचा मृत्यू झाला तर काय? यालाच डेथ क्लेम असं सुद्धा म्हणतात. NPSमध्ये खातं बंद करण्याचं अजून एक कारण म्हणजे जर खातेदाराचा मृत्यू झाला तर खातं बंद करता येतं. अशावेळी त्या खात्यासाठी नॉमिनेशन दिलेल्या व्यक्तीला खात्यातील रक्कम परत दिली जाते. मात्र त्यासाठी संबंधित नॉमिनीला सर्व आवश्यक कागदपत्र म्हणजे KYCची कागदपत्र अर्जाबरोबर द्यावी लागतात. त्यानंतर आवश्यक ती पडताळणी केली जाते आणि मग नॉमिनीला त्या खात्यातील पैसे परत दिले जातात. आता एक अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्शियल विड्रॉवल करता येईल का? पार्शियल विड्रॉवल म्हणजे थोडी रक्कम योजनेच्या कालावधी दरम्यान काढता येते का? कारण एवढ्या दीर्घ कालावधीमध्ये आपल्याला पैशाची गरज नक्की लागू शकते. तर या बाबतीत NPSमध्ये खातं सुरू केल्यावर 3 वर्ष पूर्ण झाल्यावर जमा रकमेतील थोडी रक्कम काढता येते. आणि ही रक्कम किती काढता येईल याविषयी आता आपण माहिती बघूया. जेवढी रक्कम स्वतः खातेदार भरतो त्यातली 25% रक्कम खातेदाराला काढता येते. म्हणजे खाजगी कंपनी किंवा सरकार जे कोण तुमच्या NPS खात्यात पैसे भरत असतील त्यातलं काही तुम्हाला मिळणार नाही. तर फक्त स्वतः ती व्यक्ती जे पैसे नियमित भरते त्यातले 25% एवढी रक्कम खातं सुरू करून किमान 3 वर्ष पूर्ण झाल्यावर काढता येऊ शकते. तीसुद्धा काही विशिष्ट कारणांसाठी काढता येईल. म्हणजे खातेदाराला किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला काही असाध्य रोग झाल्यास त्याच्या उपचारासाठी आणि 2 खातेदाराला किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला उच्च शिक्षण घेण्यासाठी पैशाची गरज भासली तर त्या बाबतीत ही रक्कम काढता येते. अशा प्रकारे योजनेच्या कालावधी दरम्यान जास्तीत जास्त 3 वेळेला थोडी थोडी रक्कम काढता येईल आणि प्रत्येक वेळी रक्कम काढली की त्यानंतर 5 वर्षांनीच पुढची रक्कम काढता येईल. उदाहरणार्थ समजा पहिली 3 वर्ष झाल्यावर पहिल्यांदा थोडी रक्कम काढली की त्यानंतर पुढील 5 वर्ष झाली की मग दुसऱ्यांदा थोडी पुन्हा रक्कम काढता येईल आणि मग पुन्हा अजून 5 वर्षांनी तिसऱ्यांदा थोडीशी रक्कम काढता येईल. त्यानंतर मात्र थेट मुदत पूर्ण झाल्यावरच रक्कम काढता येईल. आता बघूया प्राप्तिकरात मिळणाऱ्या सवलतींविषयी. नंबर 1, कर्मचाऱ्यांनी भरलेल्या रकमेवर सवलत. NPSमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेवर म्हणजे तुम्ही जी रक्कम NPSमध्ये भरत असाल त्यावर तुम्हाला दरवर्षी जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकरात सवलत मिळू शकते. त्यामध्ये पहिल्या 1.5 लाखाच्या रकमेवर कलम 80 CCD 1 अंतर्गत सवलत मिळते आणि अतिरिक्त 50,000 रुपयाची सवलत 80 CCD 1B अंतर्गत मिळू शकते. मात्र इथं जर तुम्ही 80C या कलमांतर्गत इतर योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्याची सवलत घेत असाल तर ही पहिली 1.5 लाखाची सवलत त्यानुसार कमी किंवा जास्ती होऊ शकते. नंबर 2, कंपनी किंवा सरकारने भरलेल्या रकमेवर सवलत.
यात कलम 80 CCD 2 अंतर्गत अजून एक सवलतीची तरतूद केली आहे, ती म्हणजे जर तुमची कंपनी तुमच्या NPS खात्यामध्ये पैसे भरत असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला प्राप्तिकरात सवलत मिळते। ही रक्कम तुमच्या पगाराच्या किमान 10% एवढी भरावी लागते, म्हणजे कर्मचाऱ्याच्या पगारातून 10% आणि कंपनीच्या पगारातून 10% एवढी रक्कम भरली जाते। नंबर 3, मुदत पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या रकमेवर सवलत। NPS खात्याची मुदत संपल्यानंतर जी रक्कम मिळते ती सुद्धा करमुक्त आहे, म्हणजे जर तुम्ही 60% एक रकमी रक्कम परत घेतली तर ती करमुक्त आहे। तसंच उरलेली 40% रक्कम सुद्धा करमुक्त आहे, मात्र 40% रकमेवर जे दरमहा पेन्शन मिळेल त्यावर मात्र तुम्हाला नियमाप्रमाणे प्राप्तिकर भरावा लागतो। आता बघूया नॉमिनेशनविषयी। NPSमध्ये नॉमिनेशन किमान 1 आणि जास्तीत जास्त 3 व्यक्तींना देता येतं। तसंच हे नॉमिनेशन तुम्ही कधीही बदलू शकता। तसंच नॉमिनेशन दिलेल्या व्यक्तींना खातेदाराच्या मृत्यूनंतर किती रक्कम मिळेल याची टक्केवारीसुद्धा देऊ शकता। म्हणजे तुम्ही 3 जणांना नॉमिनेशन दिलं असेल तर समजा त्यापैकी पहिल्या नॉमिनीला 40% रक्कम, दुसऱ्या आणि तिसऱ्या नॉमिनीला प्रत्येकी 30% रक्कम अशी वाटणी तुम्ही करू शकता आणि ही टक्केवारीतसुद्धा तुम्ही कधीही बदलू शकता। पण मंडळी, NPSमध्येच गुंतवणूक का करावी, याला काही कारणं आहेत का? आपल्या आसपास असे अनेक जण असतील ज्यांनी त्यांच्या उमेदीच्या वयात किंवा कमवत असताना गुंतवणुकीचा विचार केला नाही, त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना एकतर मुलांवर पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं किंवा निवृत्तीच्या वयातसुद्धा काम करून पैसे कमावे लागतात। आणि हेच लक्षात घेऊन सरकारने NPS ही योजना सादर केली आहे, जी गुंतवणूकदारांना पेन्शनची हमी देते। याबाबतीत अजून एक युक्तिवाद असा आहे की NPSपेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करू नये? तर मंडळी, मगाशी आपण जी फंड मॅनेजरची यादी बघितली तेच फंड मॅनेजर तुम्हाला म्युच्युअल फंडासाठी सुद्धा मिळतात। तसंच म्युच्युअल फंडातील रक्कम आपण कधीही काढू शकतो। NPSमध्ये हा पर्याय सहजपणे उपलब्ध होत नाही, जो या योजनेचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे। कारण NPSमध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमुख कारण हेच आहे की तुमचे बचत केलेले पैसे तुम्हाला उतार वयातच मिळावे, ज्यामुळे तुम्हाला निदान पैशासाठी कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही। हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की सामान्यपणे आपण योजना संपली की सगळे पैसे काढून घेतो आणि ते पैसे कुठंतरी खर्च करतो आणि मग गरजेच्या वेळेला आपल्याकडे पैसे उरत नाहीत। मात्र NPSमध्ये हा सुद्धा विचार आधीच केलेला आहे आणि त्यामुळेच आपल्या एकूण रकमेतली 60% रक्कम जास्तीत जास्त आपण काढू शकतो, उरलेले 40% रक्कम मात्र काढू शकत नाही। त्यामुळे आपल्या पुढील आयुष्याची पैशाची गरज त्या 40% रकमेतूनच पूर्ण होत जाते आणि हेच योग्य फायनान्शियल प्लॅनिंग आहे। तसंच यामध्ये अजून एक सुविधा आहे, ती म्हणजे हे जे 60% आणि 40%चं प्रमाण आहे ते सुद्धा आपण हवं तर बदलू शकतो। म्हणजे 60% रक्कम परत घेण्याऐवजी आपण 50% रक्कम परत घेऊन उरलेल्या 50% रकमेतून दरमहा पेन्शन घेऊ शकतो। त्यामुळे आपल्याला पेन्शनसुद्धा जास्त मिळू शकते आणि हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे म्युच्युअल फंड आणि NPS किंवा म्युच्युअल फंड आणि SIPची सुद्धा तुलना कधीच करू नका, कारण या तिन्ही पर्यायांमध्ये गुंतवणुकीचा मूळ उद्देशच वेगळा आहे। तर मंडळी, ही होती NPSबद्दल माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा। धन्यवाद।